नमस्कार. मी विकी कांबळे. आज अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे. भारतीय निवडणूक जाहीरनामा, रेवडी की लोककल्याणकारी. आपल्याकडे निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असं म्हटलं जातं. पण आताशा हा उत्सव नसून लिलाव झाला आहे. विविध राजकीय पक्षांना सरकारी तिजोरी म्हणजे निवडणूक निधी आहे की काय असे वाटते आहे. याचे कारण बिहार विधानसभा निवडणूक नुकतीच होऊ घातली आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्याकडे पाहिले की हे स्पष्ट दिसते. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी सरकारी निधीतून जवळपास 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 अशी रक्कम हस्तांतरित केली. त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांनी जसे की JDU, RJD, काँग्रेस यांनीही आपापल्या जाहीरनाम्यामध्ये अनेक आश्वासने दिली. जसे की मोफत वीज काय, प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी काय, लाडक्या बहिणींना 2,500 रुपये काय, अशी विविध आमिषे दाखवली. पण शक्य अशक्य यांचा विचार न करणाऱ्या नवीन राजकीय अर्थव्यवस्थेचे हे दिवस आहेत. लोककल्याणकारी व्यवस्था ही मतांच्या चोरीसाठी असते की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे. विरोधाभास हा आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट कलम 123(1) नुसार मतदारांना एक कप चहा पाजणे देखील लाचखोरी असते. परंतु विविध योजनेतून मतदारांना विविध रकमा हस्तांतरित करणे ही लाचखोरी नव्हे काय? भारतीय समाजामध्ये नागरिकांना अशा तात्पुरत्या तुष्टीकरणाची आवश्यकता नाही, तर चांगले शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, रस्ते, वीज अशा पायाभूत सुविधांची गरज आहे. यासाठी प्रत्येक मतदारही सजग असला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, मत हा नुसता तुमचा अधिकार नसून तुमची जबाबदारी आहे. तर ही जबाबदारी ओळखून प्रत्येक मतदाराने मत विकत न घेता चांगल्या उमेदवाराला जात धर्म न पाहता ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. निवडणूक ही सदोष नसावी, मतदार याद्या सदोष नसाव्यात. त्याची प्रत्येक मतदाराने खातरजमा केली पाहिजे. तरच भारतीय निवडणूक ही निष्पक्ष आणि निकोप होतील. यासाठी आवश्यक असणारी जागरूकता प्रत्येक मतदाराने दाखवली पाहिजे. प्रश्न हा आहे, विविध राजकीय पक्षांना निवडणुकीपूर्वीच मतदारांच्या कल्याणाची किंवा कल्याणाचा तेवढ्यापुरताच विचार कसं काय येत असेल? एकदा निवडणुका झाल्या की तो विचार कुठे जातोय हे त्यांनाच माहीत. म्हणून भारतीय मतदारांनी हे ठरवलं पाहिजे की आपल्याला
प्रामाणिक लोककल्याणकारी व्यवस्था हवी आहे किंवा विकास हवा आहे का ह्या रेवड्या हव्या आहेत, तरच ही निवडणूक व्यवस्था आणि किंबहुना भारतीय लोकशाही टिकणार आहे. लोककल्याणकारी व्यवस्थेमध्ये मते जर कायदेशीररित्या विकत घेता येत असतील तर अशी लोकशाही दीर्घकाळ टिकणार नाही, याचं भान प्रत्येकाने बाळगलं पाहिजे. व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. आपल्या स्पीकअप नाव चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स आपल्याला मिळत राहतील. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.